असा माझा आवाज खूप मोठा आहे, काही प्रॉब्लेम आळंदीपर्यंत आवाज येईल, काळजी नको. काय ज्ञानोबाराने काय म्हणलेले, ज्ञानदेवा मौन जप माळांतरी. ज्ञानोबारा म्हणतात तुम्ही काय करा, जप मार्गाचं जरी अवलंबन केलं तरी तुमचा उद्धार होऊ शकतो. ध्यान मार्गाचं वर्णन आहे. ज्ञानोबारा म्हणतात तुम्ही दान जरी दिलं तरी तुमचा उद्धार होऊ शकतो. तुकोबारा म्हणतात जोडून आधन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावे. तुम्हाला उत्तम गती हवी आहे का, मग तुम्ही काय करा, देशे कालेचे पात्रेचे तद्दानम सात्विकम स्मृतम. देश काल पात्र पाहून तुम्ही दान द्या, ते सात्विक दान ठरलं की तुमचा उद्धार होऊ शकतो. ज्ञान मार्ग सांगितलेला आहे, ध्यान मार्ग सुद्धा वर्णन आहे. ध्यानी आत्मनी पश्यन्ति केचित् आत्मानामात्मना, हे ध्यान मार्गाचं वर्णन आहे. ध्यानाच्या द्वारा जो आत्म्याला पाहतो ना त्याला ध्यान मार्गाचं वर्णन सांगितलेलं आहे. योग मार्गाचं वर्णन आहे. अथवा योगी जो म्हणजे तो देवाचाही देव जाणीजे. योग मार्गाचं वर्णन आहे. योगी म्हणजे कोण, तो देवाचाही देव आहे. काय म्हटलेलं आहे, योगाचं वर्णन आहे. ज्ञान मार्ग जर म्हणलं, ज्ञानी तो आत्मा व मे मतम म्हटलेलं आहे गीतेमध्ये. ज्ञानी तो आत्मा माझा म्हटलेला आहे. ज्ञानी जो आहे ना, ज्ञानी भगवान परमात्मा म्हणतात, ज्ञानी कोण आहे, माझा आत्मा आहे. बरोबर आहे. ज्ञानी हा तो आत्मा माझा, म्हणजे याचा अर्थ काय, ज्ञान मार्गाचं जरी तुम्ही अवलंबन केलं तरी तुमचा उद्धार होऊ शकतो. म्हणजे हे सर्व मार्ग त्याच्यामध्ये सांगितलेले आहे. किंवा तुम्ही तीर्थयात्रा जरी केली तर जवळ सकळ तुम्हाला तीर्थयात्रा करा, तुम्हाला उद्धार करायचा, तुम्हाला काहीच जमत नसेल तुम्ही तीर्थयात्रा करा. तीर्थयात्रा करत जरी फिरलं तरी तुमचा उद्धार होऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे की परमात्मा प्राप्ती करण्याकरता, मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता अनंत मार्ग आहेत, नाना मार्ग आहेत की आपण कल्पना करू शकत नाही. त्याला ज्ञानोबारायांचं सुद्धा एक उदाहरण आहे. ज्ञानोबाराय म्हणतात उपायासी नाही वाणी येत. बाबा ईश्वर प्राप्त करून घेण्याकरता काही उपायाची कमतरता आहे, काही उणीव असं काही समजू नको. अनेक मार्ग आहेत, अनेक उपाय आहेत, त्यातले हे सर्व मार्ग आहेत. परंतु त्याच्यातले काही अधिकारी होते जगद्गुरु तुकोबारांकडे की ते हे सर्व मार्ग त्यांनी अनुभवलेत, पाहिलेत, त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि अभ्यास करून जगद्गुरु तुकोबारांकडे गेले. आणि तुकोबारांकडे गेल्यानंतर तुकोबारांची मुलाखत घेतली त्यांनी. आणि मुलाखत घेऊन तुकोबारांना सांगितलं, महाराज तुम्ही गाथ्याच्या माध्यमातून अनेक मार्ग सांगितलेले आहेत, ज्ञान मार्ग वगैरे सर्व मार्ग सांगितलेत, परंतु या मार्गाच्या याचं सर्व निरीक्षण केलं की आम्ही या मार्गाचे अधिकारी नाही आहोत किंवा आमच्या अधिकाराचे हे सर्व मार्ग नाही आहेत की याच्यातला एकही मार्ग आम्ही करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की आम्ही सर्व जे आता पारतंत्र्यात जीवन जगणारे आहोत, आम्हाला कुठल्याच प्रकारचं स्वातंत्र्य नाही, आम्ही पूर्ण पारतंत्र्यात आहोत. लक्षात आहे का? म्हणजे पारतंत्र्यात जीवन जगत असताना आम्ही याच्यातला मार्ग अवलंबू शकत नाही. त्याचं कारण आहे, ध्यान मार्ग म्हटलं की साधा आम्हाला माळ जपायची म्हटलं तर आमच्या दृष्टिकोनातून कठीण आहे. तर तप मार्ग तर खूप कठीण आहे, जप करणं आमच्याकडून शक्य नाही. बरं तुम्ही म्हणाल पायी तीर्थयात्रा करा म्हणून तुम्ही आम्हाला सांगितलं, म्हणजे पायी तीर्थयात्रा करणं शक्य नाही. काय शक्य नाही ते म्हणजे अहो आम्हाला बाथरूमला जायचं ठरलं तर 3 ठिकाणी टप्पे घ्यावे लागतात, तेव्हा आम्ही घरी येतो. म्हणजे 3 ठिकाणी बसावं लागतं तेव्हा आम्हाला घरी येणं शक्य होतं. तर मग आम्ही कधी पायी तीर्थयात्रा करावी? बरं पायी तीर्थयात्रा करण्याकरता आमच्याकडे वेळ शिल्लक नाही, कारण आम्ही दुसऱ्याच्या ताब्यामध्ये आहोत. आमच्यावरती जी ताबेदारी ती दुसऱ्याची आहे. आम्ही पारतंत्र्यात जीवन जगत आहोत. म्हणजे याचा अर्थ म्हणजे हे सर्व मार्ग डोळ्यासमोर ठेवून आम्हाला असं वाटायला लागलं की उद्या भविष्यामध्ये आम्हाला परमार्थ वाचून मारावं लागतंय की काय, आम्ही परमार्थ वाचून वंचित राहणार की काय, ईश्वर प्राप्ती वाचून वंचित राहणार की काय, असा विचार जेव्हा जगद्गुरु तुकोबारा समोर मांडला तेव्हा तुकोबारांनी त्यांना सांगितलं, बाबांनो तुम्ही याच्यातले मार्ग करू शकत नाहीत पण ठीक आहे, पण पहिली गोष्ट तुम्ही सध्या कोणत्या अडचणीत आहे ते आम्हाला सांगा. काय तुमची अडचण सोडवण्याकरता अगोदर काय करावं लागेल, तुमची अडचण सांगायला लागेल ना की मी सध्या कोणत्या अडचणीत आहे. उदाहरणार्थ मच्छिंदर भाऊ, एखादी फाईल असेल, तुम्ही गेले समजा तुमचे मंत्री ओळखीचे संबंधातले आहेत किंवा आमदार ओळखीचे आहेत, बरोबर, तुम्हाला त्यांच्याकडून काम करून घेणं शक्य आहे, सहज तुम्ही करू शकता. पण जेव्हा तुम्ही तिथे गेले की भाऊ माझं असं असं काम आहे करायचंय, पण तेव्हा ते काय म्हणतील तुम्हाला, तुमची फाईल पुढे अडकली ते सांगा. काय म्हणणार आहे, तुम्हाला नेमकी सही कोणाची लागते ते सांगा, किंवा तुम्हाला मी फोन कोणाला करू ते सांगा. म्हणजे त्यांना फोन करून मी एवढंच म्हणू शकतोय, मच्छिंदर भाऊ आमच्या जवळचे घरातले त्यांचं काय असेल त्यांचं माझ्याकडे घराणं आलं नाही पाहिजे.
हे कोण म्हणतील? मंत्री म्हणतील. परंतु अगोदर मंत्र सांगायला ना माझी फायली इथे अडकली म्हणून. हे जसं आहे ना, तसं मी सध्या कोणत्या अडचणीत आहे ही भूमिका आहे ना, तसे तुकोबारा म्हणतो तुम्ही कोणत्या अडचणीत तिथे आम्हाला सांगा, मग आम्ही त्याच्यावरती तोडगा काढू, त्याच्यावरती मार्ग काढू. मग त्यांनी सर्वांना सांगितलं, हो मी जे आहे हे मी माझ्या पित्याच्या ताब्यात आहे. म्हणजे याचा अर्थ काय? मी वडिलांच्या पुढे काही करू शकत नाही, कारण मला वडिलांच्या पुढे करण्याचा काही अधिकार नाहीये. मला वडिलांच्या शब्दाच्या पुढे जाता येत नाही. मी वडिलांच्या ताबेदारीमध्ये आहे. मी मुलगा आहे, त्याच्यामुळे मला काही करता येत नाही. एक म्हणे मी शिष्य आहे, गुरुच्या ताब्यामध्ये आहे. एक म्हणे मी पत्नी आहे, म्हणजे कोणाच्या पतीच्या ताब्यात आहे. बरोबर आहे. एक म्हणे मी नौकर आहे, मी कोणाच्या ताब्यात आहे? मालकाच्या ताब्यात आहे. म्हणजे आम्ही चौघही पारतंत्र्यात जीवन जगतोय. मग आमच्या करता काय मार्ग आहे? जगद्गुरु तुकोबारा म्हटलं, वेड्यांनो तुमच्या करता तर लय सोपा मार्ग आहे. हे बाकीच्या लोकांना तर अवघड आहे, पण तुम्हाला खूप सोपं आहे. म्हटले काय सोपं आहे? तुम्ही जिथं आहात ना, ज्यांच्या ताब्यात आहात ना, ज्यांच्या पारतंत्र्यात आहात ना, अरे त्यांचीच प्रामाणिकपणे सेवा करा. हीच ईश्वराची सेवा आहे. हे अभंगाचं पहिलं चरण. स्वामी काज स्वामी काज गुरु बचाना सेवा पती मारू बी आग्रा घे विठ्ठल विठ्ठल. काय म्हणलेलं स्वामी काज गुरुभक्ती. त्यांना तुकोबारायांनी मार्ग सांगितला. काय मार्ग सांगितला? अरे लय सोपं आहे. तुम्ही ज्याच्या जिथं आहात ना, तुम्ही ज्याची जबाबदारी तुमच्यावर येऊन पोहोचलेली ना, तुम्ही त्यांचीच तुमच्या वाट्याला आलेली जी सेवा आहे ना, ती सेवा प्रामाणिकपणे करा, जबाबदारी युक्त करा, मनापासून करा. जशी तुम्ही माझी भक्ती मनापासून करताय ना, तेवढीच त्यांची सेवा तुम्ही प्रामाणिकपणे मनापासून करा. तुमचा उद्धार त्याच्यामध्येच आहे. इतकी काटेकोर सेवा करा ना की तुम्हाला स्वतंत्र ईश्वराची सेवा करण्याची गरज पडू नये. हा मार्ग तुकोबाराने सांगितलाय. का? की संतांना माहिती आहे भविष्यामध्ये अशा काही गोष्टी ठरणार आहेत की त्या जगाला सुद्धा धोकादायक ठरणार आहे. म्हणून संतांनी हे तत्वज्ञान आहे ना, हे असं पेरलेलं आहे, असं रुजवलेलं आहे की पुन्हा परत परत या तत्वज्ञानाची गरज भासणार नाही. हो, हेच विचार तुकोबाराने सांगितले की मालकाची सेवा करावी. स्वामीच्या मनोभावा न चुकीची हेची परम सेवा, येरते गा पांडवा वाणिज्य करणे. काय? स्वामीच्या मनोभावा न चुकीची हेची परम सेवा. कोणती सेवा सांगितली? सामान्य सेवा नाही सांगितली, परम सेवा. परम या शब्दाचा अर्थ आहे, परम हा शब्द जो आहे ना, हा ईश्वराला जाऊन पोहोचतोय. कोणाला? ईश्वराला अनुलक्षून जो शब्द वापरलेला आहे ना, परम शब्द वापरलेला आहे. पर म्हणजे विठ्ठल विठ्ठल कल्पनातीत, की ज्याचं आपण वर्णनही करू शकत नाही. काय म्हटलेलं आहे? सुंदर वर्णन आहे. तुझं सगुण म्हणो श्रुती नेती नेती म्हणती. तो कसा आहे? असा नाही, असा नाही, असा नाही. ती श्रुती सुद्धा म्हणते, वेदाला सुद्धा तो कळला नाही. वेदा नाही नाही कळला. काय म्हटलेलं आहे? वेदाला सुद्धा तो कळू शकत नाही. असा जो परमात्मा आहे ना, त्याच्याकरता शब्द वापरलेला कोणता? पर हा शब्द वापरलेला आहे. म्हणून ती परम सेवा जी आहे ना, ती कशा माध्यमातून घडणार आहे? आपण आपल्या मालकाची प्रामाणिकपणे सेवा केली की ती सेवा आपल्याला ती ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचणार आहे. विठ्ठल विठ्ठल. त्याच्याकरता खूप सुंदर उदाहरण आलेलं आहे बघा.
प्रामाणिकपणा काय म्हणतात ऐका बरं, लक्षपूर्वक ऐका, की मालकाची सेवा काय असते याचं सुंदर उदाहरण आलेलं आहे. उदाहरण असं आहे, एका परकीय राजाला दुसऱ्या राजाच्या कारकुनांकडून, म्हणजे आताच्या भाषेमध्ये बोलायचं ठरलं तर सचिवांकडून काही अफरातफर करायची होती, काहीतरी कोट्यवधी रुपयाची अफरातफर करायची होती. म्हणून याला असं वाटलं ह्या राजाला की आपल्याला अफरातफर करायची, पण कोणाच्या माध्यमातून करायची. त्याला मग त्यांनी ठरवलं की आपण सचिवाला अगोदर आपल्या ताब्यात घेऊ. बरोबर आहे. एकदा सचिव आपला असा केला की मग आपला भ्रष्टाचार करायला, अफरातफर करायला काही वेळ लागणार नाही. म्हणून त्यांनी पहिली भेट घ्यायची ठरवली. कोणाची? सचिवाची, म्हणजे कारकुनाची भेट घ्यायची ठरवली. मग तो राजा त्या सचिवाकडे गेला आणि सचिवाकडे गेल्यानंतर नेमकी ज्या वेळेला तो राजा, पूर्वीचा काळ, ज्या वेळेला तो राजा त्या सचिवाकडे, त्या कारकुनाकडे गेला, त्यावेळेला तो कारकून त्या राज्याचा हिशोब लिहित होता. कशाच्या प्रकाशामध्ये लिहित होता? मेणबत्तीच्या किंवा दिव्याच्या प्रकाशात तो काय करत होता? हिशोब लिहित होता. बरोबर आहे. पण ते हिशोब लिहित असताना हा राजा नेमकी तिथं गेला आणि गेल्यानंतर त्यांनी नमस्कार केला. म्हटले मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. असं म्हटल्याबरोबर प्रकार काय घडला माहितीये? ते म्हटले 1 मिनिट थांबा, मग आपण बोलूया. 1च मिनिट थांबा. मग ते 1 मिनिटात त्यांनी काय केलं माहितीये का? जी समई चालू होती, प्रकाश देत होती, ती पेटवलेली होती ना, ती जी समई आहे ना, त्याने फुंकर घालून ती विझवली. आणि दुसरी एका बाजूने एक समई होती, ती समई पेटवली. आणि ती समई पेटवल्यानंतर नंतर मग त्या राजाला सांगितलं, आता मनसोक्त बोला, तुम्हाला काय बोलायचं असेल ते बोला, जितक्या वेळ बोलायचा असेल ते बोला, इच्छा असेल तोपर्यंत बोला, काही प्रॉब्लेम नाही, आता निश्चिंत बोला. पण पहिला प्रकार त्या राजाच्या काही लक्षातच आला नाही. ते म्हटले मी यांना म्हणतो मला तुमच्याशी बोलायचं आहे. हे म्हणतात 1 मिनिट थांबा. 1 मिनिटात यांनी एक समई विझवली आणि दुसरी समई पेटवली. बरं, पहिल्या समईचा प्रकाश कमी म्हणावा तर पहिली ठेवून दुसरी पेटवली नाही, पहिली विजून दुसरी पेटवली. बरं, तेल कमी म्हणावं तर तेल भरपूर आहे. हे काय प्रकार आहे बा? एक विजून दुसरी पेटवली, नंतर म्हणतात बोला. मग त्या राजाने त्यांना प्रश्न विचारला. मला बोलण्या अगोदर माझा पहिला प्रश्न आहे की तुम्ही एक समई विझून दुसरी समई का पेटवली? पहिली समई प्रकाश असताना आपण बोलू शकत होतो, का तुम्ही ती विझवली? त्यावेळेला ते म्हटले त्याचं कारण आहे. म्हणजे काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे, पहिली जी समई पेटवलेली होती ना, त्या समईत जे तेल आहे ना, ते तेल माझ्या राज्याचं तेल आहे, माझ्या राजाच्या पैशाचं तेल आहे. आणि या समईत जे तेल आहे ना, हे माझ्या पैशाचं तेल आहे. मला जे पैसे भेटतात, पेमेंट भेटते ना महिन्याचं, त्यातून जे घेतलेलं तेल आहे ते या समईतलं तेल आहे. लक्षात आलं का? आणि तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे, मला ज्यावेळेला हिशोब करायचा असेल त्यावेळेला मी त्या राजाच्या तेलाचा वापर करतो. आणि ज्यावेळेला वैयक्तिकरित्या जर कोणी मला संवाद साधू इच्छित असेल तर त्यावेळेला मात्र ते तेल, माझ्या राजाचं तेल, मात्र ह्या वैयक्तिक कामाकरता वापरल्या जाऊ नये म्हणून मी ती समई विझवली आणि ही समई पेटवली. आता मनसोक्त बोला. आता त्या राजाचं बोलण्याचं काही शिल्लक राहिलं असेल का? हा, तो विचार करू लागला की हा साधा तेलाची अफरातफर करू शकत नाही, तर हा राज्याच्या कारभाराची काय अफरातफर करू शकतो? याला म्हणतात स्वामी सेवा. विठ्ठल विठ्ठल म्हणतात स्वामी काज. स्वामीची मनोभावाने आणि एकनिष्ठपणाने सेवा करणं, मला वाटतं याच्याकरता विठ्ठल विठ्ठल याच्याकरता एकच उदाहरण आहे बघा. मला वाटतं त्याच्याकरता तुकोबारांनी शब्द सुद्धा वापरलेला आहे. काय? याच्याकरता एकच उदाहरण ते म्हणजे मारुतीरायांचं. कोणाचं उदाहरण आहे? एकच उदाहरण आहे ते म्हणजे मारुतीरायांचं. तुकोबारांना मला वाटतं त्याचा करतात काय शब्द वापरलेला? विठ्ठल विठ्ठल स्वामी काजी तू सादर. काय म्हणलं? स्वामी काज हा शब्द उच्चारला तिथं. स्वामी काजी तू सादर. तुकोबारांनी वर्णन करता असताना, म्हणून तर तुकोबारांनी ज्या वाटा विचारल्या ना, खऱ्या भक्तीच्या वाटा कोणाला विचारलेल्या आहेत? कोणाला विचारले? काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा.
विठ्ठल. त्यांनी म्हणताना सुद्धा दिंडीच्या स्वरातच म्हणले, म्हणजे ते सर्व जुळून आलं नाही का. काय म्हटलेलं आहे, काय भक्तीच्या त्या वाटा कुणाला विचारली, ही मारुतीरायाला विचारली. का की मारुतीरायाने स्वामीची सेवा अशी केली ना की ती आजही आपल्या सर्वांकरता उदाहरण म्हणून बनलेली आहे. बरोबर आहे, ती आपल्या सर्वांकरता आदर्श म्हणून ठरलेली आहे. ती स्वामीची सेवा ती मारुतीरायांच्या जीवनामध्ये आहे. म्हणून विठ्ठल विठ्ठल नाहीतर तुम्हाला माहिती, आज नौकर कशा पद्धतीने सेवा करतो, मालक कशा पद्धतीने नौकराला राबवतो. बरोबर आहे, नौकरही तसा आणि मालकही तसा, दोघाचा अधिकार कसा एकच असं सांगितलं जातं. उदाहरण, एक नौकर एका जणाच्या शेती मालकाच्या शेतीमध्ये काम करायचा, रोज काम करायचं, खूप कष्ट करायचा. आणि नेमकी मालक दुपार 12 वाजता त्याला भाकरी घेऊन यायचा. पण भाकरी घेऊन येत असताना त्याने भाकरी आणली की तो त्याच्या ताब्यात दिली की नेमकी बघितलं तर त्याच्यामध्ये भाकरी किती, फक्त एक भाकर, काय एक चपाती. त्यांनी आपली ती चपाती घेतली, ते फडकं सोडलं, त्यातली एक चपाती घेतली. आता चपाती, एक चपाती म्हणजे त्याच्या काम करणाऱ्या माणसासाठी काय बरं, एक घासाचा कार्यक्रम त्याचा. ती एक कापले, 1-2 घास झाले की तो पुन्हा इकडे तिकडे पाहायचा, चपातीचा तपास नाही. आता काय फडकं खाता, आता मग काय करायचं, तो रोज म्हणायचा, अहो मालक 2-5 चपात्या वाढवा आणत जाऊ. हा मालक काय म्हणायचा, काय गाडीभर चपात्या खातो रे, 10-20 चपात्या खातो, एकच चपाती पण कशी तूप लावून, काय म्हणायचा, एकच चपाती पण कशी तूप लावून. तू म्हटलं काय करावं मालकाला, रोजच त्याचा आणलं की त्याचा रोजच कार्यक्रम. हा म्हणायचा मला 10-5 चपात्या वाढवा आणायचा, हा म्हणायचा अरे काय गाडीभर चपात्या खातो, एकच चपाती पण कशी तूप लावून. मग एके दिवशी त्याला मित्र भेटला. तो म्हटला का रे, एवढ्या श्रीमंत मालकाच्या घरी तू काम करतोय, फार वाळून गेला, काय भानगड आहे, तुला काय खायला भेटत नाही का. अरे तीच भानगड आहे म्हटला. तो म्हटला अरे काय करा, असा प्रकार घडतो. मग त्याने त्याला एक सूत्र सांगितलं की मी जे सांगतो ते तू कर म्हटले. म्हणजे ठीक आहे, त्याने ते गणित त्याला सांगितलं सर्व अशा पद्धतीने कर, आणि त्याने तशा पद्धतीने केलं. काय केलं माहितीये, दुसऱ्या दिवशी कामाला आला, आणि कामाला आल्यानंतर त्याने काय केलं, या बांधापासून जसं तो रोज नांगरायचा ना, 2-2, 4-4 एकर नांगरायचा ना, त्या दिवशी त्याने नांगरलं वगैरे काहीच नाही. त्याने या बांधापासून त्या बांधाला अगदी दोरीच्या निटोबामध्ये 1 तास काढलं. किती काढलं, 1 तास काढलं. निवांत आंब्याच्या झाडाखाली, लिंबाच्या झाडाखाली झोपलं. 12 वाजता पाहिलं तर अजिबात नांगरलेलं नाही, 1 तास. मग तो मालक म्हणला का रे काय भानगडे, ते बैलाचा पाय बी मोडला का, ते म्हणले तसं काही नाही. नांगराचा फाळ म्हणजे तसं काही नाही, तब्येत ते माझं तसंही काही नाही. मग तसं काही नाही म्हणजे असं का, म्हणजे 1 तास का नांगरलं. मग तो म्हणला मालक 1 तास आहे पण कसं सरळ आहे. तो म्हणला का तुझ्या डोक्यावर परिणाम झाला का, अरे सरळ असू नये वाकडा असू, तुला काय करायचं, भरपूर नांगराचा. मग तसा हात त्या मालकाला म्हणला, मालक वाघ कसे भाजलेला असू नये तर जळायला असू, पण भरपूर चपाती आणत. विठाला विठाला माहितीये का, हा जो तोडगा आहे ना कधीतरी एक दिवस भेटतोच बघा. ठकाला मा अटक म्हटलेलंच आहे, एक दिवस भेटतं. ते उत्तर प्रत्युत्तर ते एक दिवस भेटणारच आहे आपल्याला. कसं एकदा दोनदा माणूस सहन करणार, तिसऱ्यांदा उत्तर देणारच नाव. एक जावाई सासूरवाडीला गेला, आता बरं वाटतं थोडस, म्हणजे असं थोडंसं बरं वाटतं, जास्त चिंता झालं पोर होत तुम्हाला. एक जावाई सासूरवाडीला गेला, सासूरवाडीला गेल्यानंतर जेवायला बसला. जेवायला बसलं तर बाईने आपलं पिठलं वगैरे केलं, ताटात वाढलं. आणि जावाई बापूला काय म्हणे माहितीये का, जावाई बापू श्रीखंड समजा, काय म्हटली, पिठलं वाढलं. आणि त्या पिठल्याला ती काय म्हणते, जावाई बापू श्रीखंड समजा. तो म्हणला ठीक आहे, आता एक वेळा समजू म्हणे श्रीखंड. दुसऱ्या वेळेला आला, पुन्हा त्या बाईचा तोच उपक्रम, पिठलं टाकलं आणि पुन्हा म्हणते जावाई बापू श्रीखंड समजा. ते 2-3 वेळा झालं वा. पण चौथ्या वेळेला तिने आणलं व आई ठरल्याप्रमाणे पिठलं ताटात वाढलं. आणि वाढल्यानंतर पुन्हा ती म्हणते जावाई बापू श्रीखंड समजा. मग यांनी चांगली बाई माग केली, हा सासूबाईच्या खाडशी काळ टाकली, बाई चक्कर येऊनच पडली. तिने का मारली, मग हा म्हणतो सासूबाई मामोजीनेच मारली समजा. ती म्हटली जाणून म्हणून तुम्ही मारली, मामोजीने कस काय. मग हा म्हटलं जाणून मधून पिठलं वाटतं, श्रीखंड कस काय समजा. लक्षात ठेवा, काय म्हणतात, स्वामीची जी सेवा आहे ना, ही मनोभावानी करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि तीच आपली ईश्वराची सेवा. स्वामी का दुसरं वचन आलेलं आहे, कोणतं, गुरुभक्ती. गुरुची सेवा प्रामाणिकपणे करणे, बस. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा अंतर पडता कामा नाही. गुरुजी एखाद्या वेळेला रागवले असतील, एखाद्या वेळेला आपल्याला त्यांच्याकडून काही त्रास झाला असेल, नको त्या काही गोष्टी घडल्या असतील, तरी सुद्धा गुरूंचं वाक्य आणि गुरुजींची जी सेवा आहे ना, ती ईश्वर समजून करणं,
ही सुद्धा एक ईश्वराची सेवाच आहे. हा एक परमार्थच आहे, हे परमार्थातलं एक अंगच आहे. विठ्ठल विठ्ठल. गुरुजींची सेवा काय करू शकते आणि गुरुजींची सेवा कशा पद्धतीने केल्या जावी त्याच्याकरता एक सुंदर उदाहरण आहे बघा. पुराणामध्ये धौम्य ऋषीचं उदाहरण आलेलं आहे. धौम्य ऋषीचे अनेक शिष्य होते, त्याच्यामध्ये एक उद्दालक नावाचा शिष्य होता. गुरुजींचा अतिशय एकनिष्ठ शिष्य होता आणि त्या शिष्याला गुरुजींनी एके दिवशी सांगितलं, उद्दालक इकडे. म्हटले काय गुरुजी? म्हटले दादा उद्यापासून तू मधुकरी मागत जा. म्हटले ठीक आहे. यांनी मधुकरी मागावी, आणून द्यावी. 8-10 दिवस गेल्यानंतर पुन्हा गुरुजीने त्या उद्दालकाला बोलून घेतलं, उद्दालक अरे बाळा तू मधुकरी मागतो, किती घरची मधुकरी मागतो? म्हटले गुरुजी 40-50 घरची मधुकरी मागतो आणि आणून देतो. म्हटले दादा हे चुकीचं आहे. पंचग्रहम यथा भिक्षा, 5च घरची मधुकरी मागावी असं शास्त्र आहे आणि तू शास्त्र बाह्य करून 40-50 घरची मधुकरी मागतो, तुला शोभतंय? हा असं करायचं नाही. म्हटले 5च घरची मधुकरी मागायची. म्हटले ठीक आहे गुरुजी. त्यांनी 5 घरची मधुकरी मागितली, गुरुजी पुढे आणून ठेवली. गुरुजीने ती पूर्ण सेवन करून घेतली, याला काहीच राहिलं नाही. पुन्हा 8 दिवसांनी विचारलं, का रे उद्दालक आता कसं काय चालू आहे? म्हटले गुरुजी चांगलं चालू आहे. 5 घरची मधुकरी तुम्हाला आणून देतो आणि 5 घरची मधुकरी तिकडेच मागून खातो. तो म्हटला तुला मी असं सांगितलं होतं का 5 घरची मधुकरी इकडे मागून आणा जा आणि तिकडे 5 घरची खात जा? ते म्हटले नाही. मग आजपासून बंद कर. म्हटले ठीक आहे गुरुजी. गुरुवाक्याप्रमाणे बंद केलं त्याने. पुन्हा 8 दिवस जाऊ दिले. 8 दिवसानं पुन्हा विचारलं, उद्दालक आता कसं काय चालू आहे? म्हटले गुरुजी तुमच्या सांगण्याप्रमाणे मधुकरी मागणं बंद केली. मधुकरी मागणं बंद केली, पण तुमच्या सांगण्याप्रमाणे गाई चारायला घेऊन गेला असता 2 स्तनातलं दूध एका द्रोणामध्ये काढून मी पितो आणि 2 स्तनातलं दूध मी वासराला पिऊ देतो. गुरुजी त्याच्यावर खवळले, तुला शोभतंय का रे? अरे ते दुधावरती पूर्ण हक्क त्या वासराचा आहे आणि तू हक्क त्याचा हिरावून घेतो, ते चांगलं नाहीये, बंद करून टाक, योग्य नाहीये. म्हटले ठीक आहे गुरुजी. बंद केलं. पुन्हा 8 दिवसांनी पुन्हा विचारलं, उद्दालक आता कसं काय चालू आहे? म्हटले गुरुजी तुमच्या म्हणण्याप्रमाणे दूध प्यायचं बंद केलं, पण आता एक काम करतो. काय करतो? वासरू दूध प्यायला लागलं की तोंडाला फेस येतो की नाही? तुम्हाला नाही माहिती, कारण त्याचं कारण आहे वासराला फेस केव्हा येतो? जास्त दूध पिऊ दिलं तर. तुम्ही कधी पाहिला का फेस? लक्षात आलंय का? तेव्हा जास्त दूध पिऊ दिलं की ते फेस येतो, बरोबर आहे की नाही? तसं त्यांनी सांगितलं गुरुजी काही नाही, तर वासरू दूध पित असताना तोंडाला फेस आला का तो फेस काढतो, एका द्रोणात घेतो, तो खातो आणि माझं त्याच्यावरती चांगलं चाललंय, त्याच्यावर मी माझा उदरनिर्वाह करतो. गुरुजीने सांगितलं ते पण करायचं नाही, ते बंद करून टाक. म्हटलं ठीक आहे गुरुजी. पण शेवटी भुकुडं थांबते का हो? एके दिवशी गायी सोडल्या, रानामध्ये गेल्या, भुकीत खूप अशा प्रकारची भूक लागली. भुकीने व्याकुळ झाला, आता काय करायचं? पण प्रकार असा घडला, त्याने एक रुईचं पान तोडलं. पान तोडल्यानंतर त्याच्यामधून दुधासारखा असा पांढरा पदार्थ निघाला. त्याला असं वाटलं आईचं तरी दूध, गाईचं तरी दूध आणि रुईचं तरी दूध. मग त्याने एका द्रोणामध्ये घेतलं आणि पिऊन टाकलं. भिकेच्या आकांताने पिऊन टाकलं. परिणाम त्याच्या डोळ्यावरती झाला. डोळ्याचे बुबुळं बाहेर आली, अंधत्व आलं. गायी घरी गेल्या, आश्रमाकडे गेल्या आणि हा एका विहिरीमध्ये जाऊन पडला. आणि गायी आल्यात आणि उद्दालक काय येत नाही म्हणून धौम्य ऋषी त्याला पाहत शोधत गेले, तर तो हा एका विहिरीमध्ये खड्ड्यामध्ये पडलेला. आणि मग गुरुजीने त्याला, धौम्य ऋषीने त्याला वरती काढलं आणि वरती काढल्यानंतर घडलेला वृत्तांत त्यांनी सर्व सांगितला. आणि नंतर मग गुरुजीने सांगितलं, मग गुरुजीने त्याच्या मस्तकावरती हात ठेवला. ऐका बरं, गुरुजींच्या सेवेचा परिणाम काय म्हणजे एवढी गुरुजींनी जी परीक्षा घेतली त्या पूर्ण परीक्षेमध्ये तो पास झाला की गुरुजींच्या शब्दाच्या पुढे गुरुजी नाही म्हणतात तर ठीक आहे, गुरुजी नाही म्हणतात तर ठीक आहे. परिणाम काय झाला बघा तुम्ही. त्याला वरती काढल्यानंतर त्या गुरुजीने त्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि हात ठेवल्यानंतर हे सामान्य जगत पाहण्याची दृष्टी तर आलीच आली, पण शास्त्रामध्ये गीतेमध्ये जसं वर्णन केले, दिव्यम ददामी ते चक्षुः, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जे विराट रूप धारण केलं होतं, जे विश्वरूप धारण केलं होतं, ते पाहण्याकरता अर्जुनाकडे सुद्धा जी दृष्टी नव्हती. ऐकता ना तुम्ही? अर्जुनाकडे सुद्धा जी दृष्टी नव्हती ती दृष्टी नंतर दिली भगवान परमात्म्याने ती पाहण्याकरता. नंतर तो म्हटला किरीटिनम गदिनम चक्र असतो वगैरे, ते वर्णन नंतरचा विषय. पण अर्जुनाला सुद्धा जी दृष्टी नव्हती ती दृष्टी कुणाला भेटली? उद्दालकाला भेटली. हे जगत पाहण्याची दृष्टी तर भेटली, पण उपाधिरहित चैतन्य जे आहे ना, ते चैतन्य पाहण्याची दृष्टी कोणाला भेटली? त्याला शास्त्रामध्ये कारण दृष्टी म्हणतात. कोणती दृष्टी म्हणतात? कारण दृष्टी. जगत उपाधिरहित चैतन्य पाहण्याची जी दृष्टी ना, ती दृष्टी उद्दालकाला प्राप्त झाली. तेने अंजन गुणे, तेने अंजन गुणे, दिव्यसृष्टी झाली. तेने अंजन कल्पना
हरी श्री गुरु करीती जाई अंगीकारू तै होऊनी ठाके संसारू मोक्षमय आगवा. काय म्हटलेलं आहे? गुरूंची सेवा जर प्रामाणिकपणे आपण केली ना तर हा संसार राहत नाही. हा संसार काय होतो? हा संसारात मोक्ष होऊन जातो. मोक्ष रूप संसार जर होत असेल तर तो गुरूंच्या सेवेने होतोय. विठ्ठल विठ्ठल. आता बरेच उदाहरण आहे पण छोटे छोटे मी उदाहरण सांगून पुढे जातो. काय म्हणलेलं आहे? गुरुभक्ती. तिसरं काय? पितृवचन. हे खूप महत्वाचं आहे. आजच्या दृष्टिकोनातून मात्या पित्याची जी सेवा आहे ना ती सेवा करते काय याच्यावरच आपण सेवा संपवणार आहे. नंतर वेळ मिळाला तर मग आपण सेवापती बघू, कारण पतीची सध्या काही गरज नाही. विठ्ठल विठ्ठल. पितृवचन आजचा जो प्रतिपाद्य विषय तो आजचा हा आहे. काय? पितृवचन. पितृवचनाच्या दृष्टीने पितृवचन पाळलं, पितृची सेवा केली पित्याची तर काय परिणाम होऊ शकतो जीवनामध्ये त्याचे अनेक उदाहरण आहेत. त्याच्याकरता एकच उदाहरण सांगतो. महाभारतामध्ये पितृवचन पाळलं, पित्याची सेवा केली. कोणी केली? भीष्माचार्यांनी. एकच उदाहरण. आणखीन एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला, पण अतिशय सुंदर आणि तंतोतंत विषयाला संमत असलेलं उदाहरण भीष्माचार्यांचं आहे. वचन पाळलं, त्या पित्याच्या वचनाला काय किंमत दिली भीष्माचार्यांनी हे महाभारतात आपल्याला पाहायला भेटतं. की भीष्माचार्यांनी ते वचन पाळण्याकरता किती कष्ट स्वतः सोसलेले आहेत हे आपल्याला पाहायला भेटत आहे. त्याच्याकरता सुंदर उदाहरण आहे. काय उदाहरण आहे? असं म्हटलं जातं. विठ्ठल विठ्ठल. एके दिवशी शंतनू राजा खिन्न अवस्थेत असताना, चिंतेमध्ये असताना भीष्माचार्याने विचारलं, दादा तुम्ही चिंतेत आहात, चिंतेत दिसतात, काय चिंता आहे तुमच्या पाठीमागे? सांगा मला. माझ्याकडून जर ती सावरणं शक्य झाली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल, तुम्ही निश्चिंत व्हाल. म्हटले दादा माझी खूप मोठी चिंता आहे, खूप मोठी अडचण आहे. म्हटले अडचण तरी काय? अरे म्हटलं तूच त्याची अडचण आहे. म्हटले कशी काय? अरे तुम्हाला शंतनू राजा माहिती आहे ना, भीष्माचार्य सर्व माहिती ना तुम्हाला, म्हणजे गंगेचे जे पुत्र आहे. हा, तर माझी अडचण आहे की सत्यवतीशी मला लग्न करायचं आहे, विवाह करायचा आहे, सेकंड मॅरेज करायचं आहे, दुसरं लग्न करायचं आहे मला. सत्यवतीशी लग्न करायचं आहे, परंतु त्यांनी आड घातली सत्यवतीपासून जो मुलगा जन्माला येईल तो मुलगा राज्याचा काय झाला पाहिजे? राजा झाला पाहिजे. पहिला जो मुलगा जन्माला येईल तो राजाचा, या राजाचा राजा झाला पाहिजे, त्याला राजगादीवर बसवलं पाहिजे, तरच मी ही मुलगी तुम्हाला देईल, अशी त्याच्या बापाने आड घातलेली आहे. आणि तुझ्या आईला सुद्धा मी वचन दिलेलं आहे. नवे नवे राज्याचा नियमच असा आहे, पहिला जो पुत्र आहे, ज्येष्ठ जो पुत्र आहे त्याला पहिलं राजगादीवर बसवल्या जावं, असा राजकारभाराचा नियम आहे, राजनीती आहे, आणि मला त्या नियमानुसार करावं लागणार आहे. त्याच्यामुळे मला त्याच्याशी लग्न करता येत नाही. त्यावेळेला भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, दादा माझ्यामुळे जर तुम्हाला अडचण होत असेल तर मी आज तुमच्या समोर प्रतिज्ञा करतो की आजन्म ब्रह्मचारी राहीन आणि शेवटच्या श्वासापर्यंत या राजछत्राचं रक्षण करीन, या राजाची सेवा करीन. कोणी? भीष्माने काय केली? भीष्म प्रतिज्ञा केली की मी आजन्म ब्रह्मचारी राहीन आणि या राजाची सेवा, राज्याची सेवा करीन. आणि ही प्रतिज्ञा ज्या वेळेला केली ना त्यावेळेला सत्यवतीशी दुसरा विवाह झाला शंतनू राजाचा. आणि शंतनू राजाचं लग्न झाल्यानंतर त्यांच्यापासून 2 मुलं जन्माला आली. कोणती? विचित्रवीर्य आणि विचित्रांगद. आणि त्यांच्या लग्नाची जबाबदारी सुद्धा भीष्माचार्यानेच पार पाडलेली आहे. हो, काशीपती नावाचा जो राजा होता त्याला 3 मुली होत्या, अंबिका, अंबालिका आणि विठ्ठल विठ्ठल. अंबा, अंबिका आणि अंबालिका अशा 3 मुली होत्या. कुणाला? काशीपती नावाच्या राजाला. आणि त्या द्यायच्या ठरवताना त्याने अशा द्यायच्या ठरवल्या होत्या की जो सर्व पृथ्वीला निर्वैर करील, सर्व राज्य जो जिंकेल, ही सर्व पृथ्वी जो जिंकेल ना त्याला मी माझ्या ज्या 3 मुली देऊन टाकणार आहे. आणि मग त्या याच्यामध्ये त्या जो पण केला होता त्याच्यामध्ये भीष्माचार्य तिथे गेले, सर्व देशोदेशीचे राजे आलेले होते. आणि मग त्याच्यामध्ये भीष्माचार्याने एका क्षणार्धामध्ये सर्व राजे जिंकले. आणि त्या अंबा, अंबिका आणि अंबालिका 3 मुली त्यांनी जिंकून घेतल्या. त्या मुली आणल्या आणि त्याच्यामध्ये ते 2 ज्या मुली होत्या, अंबा आणि अंबालिका, या दोन्हीने विचित्रवीर्य आणि विचित्रांगाशी लग्न स्वीकारलं, त्यांना स्वीकारलं. पण जी अंबा होती ना तिने सांगितलं मी लग्न करणार नाही, मी स्वीकारणार नाही. त्याचं कारण मला तुम्ही जिंकून आणलेलं आहे, ज्यांनी मला जिंकलं असेल ना त्याच्याशीच मी लग्न करेन, इतरांशी मी लग्न करणार नाही, इतरांना मी वरणार नाही. शेवटी त्याने
भीष्माचार्याने सांगितलं मी माझ्या वडिलांना वचन दिलेलं आहे, त्याच्यामुळे मी विवाह करणार नाही. तिने सांगितलं मी विवाह करीन, लग्न करीन तर तुमच्याशीच करीन, इतरांशी मी लग्न करणार नाही. त्यावेळेला आणि मग भीष्माचार्य ऐकत नाही म्हणून तिने काय केलं माहितीये का, त्यांचे जे गुरु होते कोणाचे, भीष्माचार्यांचे, परशुराम, त्या परशुरामाकडे गेली आणि त्यांनी सांगितलं तुम्ही तरी त्यांच्यावर काहीतरी हे आणा, त्यांच्यावरती त्यांना तुम्ही काहीतरी सांगा तुमच्या अधिकारवाणीनं, आणि दडपण आणून तुम्ही त्यांना ऐकायला भाग पाडा. त्यावेळेला भीष्माचार्यांनी परशुरामाशी युद्ध स्वीकारलं, पण त्या मुलीचं त्यांचं म्हणणं स्वीकारलं नाही, लग्न स्वीकारलं नाही. त्यावेळेला परशुरामाशी युद्ध करून परशुरामाचा पराभव केला. एवढी शक्ती कोणाची होती, भीष्माचार्यांची होती. ऐकलं नाही. शेवटी सत्यवती माता सांगते तरी सुद्धा भीष्माचार्यांनी ऐकलं नाही की मी माझ्या वडिलांना दिलेलं वचन आहे ना, प्राण गेला तरी मी ते वचन मोडणार नाही. तुम्हाला माहितीये कालांतराने विचित्रवीर्य आणि विचित्रांगत मरण पावले, वंश वृद्धी खुंटली. त्यावेळेला सत्यवतीने भीष्माचार्यांना बोलून घेतलं, सांगितलं दादा आपल्या आता वंशाची वृद्धी खुंटलेली, तुला नाविलाजाने लग्न करावं लागेल. त्यावेळेला त्या मातेला दंडवत घातलं, सांगितलं माते मी आता बांधलेलो आहे, मी वडिलांच्या वचनामध्ये बांधलेलो आहे, मी प्राण जाईल पण मात्र वचन मी मोडणार नाही. का की मी भीषण अशा स्वरूपाची प्रतिज्ञा केलेली आहे. त्याचा परिणाम काय झाला तुम्हाला सांगू, स्वतः आपले गुरुजी सांगतात तरी ऐकलं नाही, आपली माता सांगते तरीही ऐकलं नाही. याचा परिणाम असा झाला, आपल्या पित्याचं वचन पाळण्याचा परिणाम असा झाला, ज्या वेळेला भगवान भीष्माचार्यांना शेवटचा श्वास घ्यायचा आहे ना, त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वतः प्रत्यक्ष आले आणि भीष्माचार्यांची सेवा केली. आकाशाचा परिणाम आहे फक्त पितृवचन. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला माहिती आहे भगवान प्रभू रामचंद्रांनी पितृवचन पाळण्याकरता काय केलं, 14 वर्ष वनवासाचं दुःख भोगलं. कोणी भोगलं कशा करता, फक्त पितृवचनासाठी, फक्त पित्याच्या सेवेसाठी. एवढं पित्याच्या सेवेचं महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल. सांगतो मी तुम्हाला, मात्या पित्याची सेवा केली तर काय परिणाम होतो त्याचं सुंदर आणखीन उदाहरण आहे. षडानन आणि गजानन हे कोणाचे मुलं आहेत, दोन भगवान शंकराचे दोन मुलं आहेत. षडानन आणि गजानन. गज अधिक आनंद. गज म्हणजे हत्ती, आनंद म्हणजे तोंड, ज्याला हातीचं तोंड आहे असा जो, आणि षडानन म्हणजे 6 अधिक आनंद म्हणजे 6 ज्याला तोंड आहेत असा जो, त्याला षडानन आणि गजानन. पार्वती मातेची इच्छा की आपल्या मुलाचं लग्न लवकर व्हावं. तसं जर बघितलं तर बायांची दोन्ही प्रकारांनी इच्छा असते. ऐकता तुम्ही, दोन्ही प्रकारांनी इच्छा असते, दोन्ही प्रकारांनी घाई असते. सुनबाई लवकर घरात यावी अशी घाई, आणि सुनेचं गारणं गावावर सांगण्याची पुन्हा घाई. बरोबर आहे की नाही, दोन्ही प्रकारात ती पुढेच बाई आहे की नाही. पण त्या लवकर लग्न व्हावं अशी इच्छा. पण पुरुष जो आहे ना हा भावना प्रधान नसतो. कसा असतो, हा बुद्धी प्रधान असतो. स्त्रिया ह्या भावना प्रधान असतात, पुरुष हा बुद्धी प्रधान असतो. भगवान शंकरानं सांगितलं मी मुलाचं लग्न करेन, पण त्याला आट आहे. काय आट आहे म्हटले, जो पृथ्वीला प्रदक्षिणा घालून पाहायला येईल त्याचं लग्न पहिलं. पार्वती मातेला जरा चिंता पडली, कारण गणेश भगवान परमात्मा हे पार्वती मातेचे मानसपुत्र होते आणि त्यांना हा पेपर नको असलेला होता. मग पार्वती माता म्हटले गणेशा तुझं काही खरं दिसत नाही. म्हटले कसं काय, अरे तुझं शरीर असं, म्हणजे माझ्याकडे नका बघू, तुझं शरीर असं पळण्यास योग्य नसलेलं आणि तुझं वाहन तसं उंदीर मामा. एका जणाने तर त्या उंदीर मामावर आरतीच लिहिली, जय देव जय उंदीर मामा, तुमच्या कष्टाची बहुफार सीमा, रात्रीच्या वेळेला स्वारीचा थाट, गाडग्या मडक्यामध्ये तुझी खटपट. ऐक नाही, गाडग्या मडक्यामध्ये तुमची खटपट, आवचित पडता बोक्याची गाठ हो, मांजराची गाठ, दाढी खाली मध्ये घालून करती कचाट, जय देव. लक्षात आलं का, असं ते उंदीर मामा. आता उंदीर मामाची ताशी वेग मर्यादा काय असेल हो, आहे की नाही. मग पार्वती माता म्हटले तुझं काही खरं दिसत नाहीये दादा. पण कार्तिक स्वामींनी विचार केला आपलाच नंबर आहे, बस. कार्तिक स्वामी सकाळी 4 वाजता उठले आणि लगेच प्रदक्षिणाला प्रारंभ केला. आणि गणपती बाप्पा रोजच्या पेक्षा उशिरा उठले, आणि रोजच्या पेक्षा उशिरा उठल्यानंतर ब्राह्मण बोला सांगितलं आपल्याला पूजा करायची, माझ्या बरोबर चला. ब्राह्मण बोलानं ते साहित्य वगैरे घेतलं आणि पार्वती माता ज्या ठिकाणी एकांत वासामध्ये बसलेले आहेत भगवान शंकर तिथं गेले. आणि तिथं गेल्यानंतर पार्वती मातेनं बघितलं, अरे गणपती बाप्पा तू अजून घरीच आहे का, अरे कार्तिक स्वामी किती लांब गेला असेल ते बघ, आणि तू खुशाला अजून इथंच आहे, तुझं काही खरं दिसत नाही. ते म्हटले काही नाही आई, मला तुमची पूजा करायची. आमची पूजा, अरे तुझ्यावर काही परिणाम झाला का, तू प्रदक्षिणा कर.
ते म्हटले ते काही नाही, मला अगोदर तुमची पूजा करायची आहे. आणि मग गणपती बाप्पाने पार्वती मातेची आणि भगवान शंकराची सांग पद्धतीने पूजा केली, सर्व उपचारांनी पूजा केली. आणि पूजा करून भगवान शंकर पार्वतीला, ऐकताना तुम्ही सर्वजण, भगवान शंकर पार्वतीला 5 प्रदक्षिणा केल्या. ऐका बरं, 5 प्रदक्षिणा केल्या आणि गणपती बाप्पा पुढे येऊन उभा राहिले आणि भगवान शंकराला सांगितलं, दादा माझं लग्न लावा. भगवान शंकर म्हटले, अरे इथंच घालीन लोटांगर वंदीन चरण केलं, माझं लग्न लावा. अरे तो कार्तिक स्वामी तिकडे प्रदक्षिणा करतो, तू म्हणतो 5 प्रदक्षिणा इथंच केला, म्हणतो लग्न लावा. ते म्हटले, दादा मला काही माहिती नाही. त्याचं कारण आहे, तुमचे जे 11 रुद्र आहे ना, ते 11 रुद्र शास्त्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे की पार्वती माता भगवान शंकराला जो 5 प्रदक्षिणा करतो त्याला त्रैलोक्याची प्रदक्षिणा केल्याचं फळ प्राप्त होतं. त्या त्रैलोक्यात पृथ्वी माता आहे ना. हा, आणि आता मी तुम्हाला प्रदक्षिणा केलेली आहे आणि तुम्ही तुमच्या मुखातून निघालेलं आहे आणि ते शास्त्र खोटं ठरू शकत नाही. तुम्हाला आता आमचं लग्न लावूनच द्यावं लागेल. नावीला झाला भगवान शंकराचा आणि भगवान शंकराला कोणाचं लग्न लावून द्यावं लागलं? गणपती बाप्पाचं लग्न लावून द्यावं लागलं. आणि कार्तिक स्वामीची तिकडेच प्रदक्षिणा चालू. नारद भेटले, अरे काय गडबड आहे, काय घाई आहे? अहो घाई नाही, तुम्ही नका येऊ म्हणे, मध्ये मला लवकर जायचंय, माझं लग्न होणार आहे, गणपती बाप्पाचा अजून तपास नाही. भगवान नारद म्हटले, तुला बोळा राहिला म्हणे, तुला दिलं त्यांनी इकडे प्रदक्षिणेला काढून, त्यांनी त्यांचं गणपती बाप्पाचं घेतलं लग्न लावून. ते म्हणजे तुम्ही काय बोलता, प्रत्यक्ष जाऊन बघ. प्रत्यक्ष जाऊन बघितलं तर गणपती बाप्पाचे पोरं तिथे खेळत होते. काका 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 इकडे या का. अरे काका, ते म्हणे मी गणपती बाप्पाचे पोरं आहेत. मग कार्तिक स्वामीला असा राग आला आणि राग आल्यानंतर कार्तिक स्वामीने प्रतिज्ञा केली तेव्हापासून की मी आता इथून पुढे लग्न करणार नाही, मी आजन्म ब्रह्मचारी राहील. त्यावेळेला पार्वती मातेने खूप प्रकारे समजून सांगितलं, पण सांगितलं आई आता माझ्याकडे येऊ नको. कार्तिक स्वामीला समजावण्याकरता आई जवळ येऊ लागली तर त्यावेळेला कार्तिक स्वामीने सांगून दिलं, आई माझ्याकडे येऊ नको, जी स्त्री मला स्पर्श करीन ती 7 जन्म विधवा होईल. म्हणून अजूनही कार्तिक स्वामीच्या मंदिरामध्ये बायांना, स्त्रियांना प्रवेश नाही. विठ्ठल का मात्या पित्याच्या सेवेचा परिणाम काय आहे की प्रदक्षिणा केली तर पृथ्वीची प्रदक्षिणा केल्याचं फळ आहे. एवढं याला म्हणतात पितृवचन, सेवापती आणि पतीची सेवा करणं. पतीच्या माता अनुसरुणी पतिव्रता, ती अनायासे आत्महिता भेटेची का. पतीची सेवा जर केली नाही ती अनायासे त्या भगवान परमात्म्याला प्राप्त होते. अशी ईश्वराची सेवा म्हणून याची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. वरती हात करा. तुकोबाराने नुसती पूजा नाही म्हटलेलं बरं का. काय म्हटलेलं आहे? महापूजा. सामान्य पूजा नाही ही. तया ऐका, एकच प्रमाण, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची आविरा, पूजा केली होय अपारा तोषाला की. ते अपार परमात्माच्या संतुष्टतेला कारण जर कोणती असेल तर आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. म्हणजे हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. सत्य बोले मुखे दुखवी अनेकांच्या दुखे. शेवटी तुकोबारा म्हणतात निश्चयाचे बळ. तुका म्हणे हे सर्व करत असताना कोणत्या बळाची गरज आहे तर निश्चयाच्या बळाची गरज आहे. निश्चयाचं बळ तुझ्याकडे असेल तर तुका म्हणे त्याची फळ कोणतं? महाविष्णूची पूजा. ज्ञानेश्वर निश्चयाचे
परिस्थितीमध्ये सुद्धा आपण व्यवस्थितरित्या या ठिकाणी कार्यक्रमाचं पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कैलासवासी विश्वनाथ आसुरबा घुगे, कैलासवासी काशीनाथ आसुरबा घुगे, कैलासवासी करुबाई दादाराव घुगे यांच्या तेरवी निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित होतो आहे. तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो आहे आणि भगवान श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला या ठिकाणी प्रार्थना करतो आहे की या तिन्ही मृतात्म्याला जी शांती प्राप्त हो हीच भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणी, भगवान ज्ञानोबा यांच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि झालेल्या सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. जय विठ्ठल.